सर्वजण शिवचैतन्य कॉलनी मांजरी बुद्रुक येथील रहिवासी आहे। शिवचैतन्य कॉलनी लेन नंबर 1 आणि लेन नंबर 2 मधली आम्ही 35 ते 40 कुटुंब आज इथं तलाठी मांजरी बुद्रुक, त्यानंतर सर्कल आणि लोणी काळभोर तहसीलदार यांचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। गेले 20 ते 25 वर्षापूर्वी आम्ही सर्वजणांनी जागा खरेदी केलेल्या आहेत। अतिशय गरीब कुटुंब आहेत ही। सर्वजणांनी आयुष्यभराची कमाई लावून आम्ही जागा खरेदी केल्या। त्या जागा खरेदी केल्यानंतर आज 20 ते 25 वर्षांनंतर तहसीलदार तलाठी मॅडम ह्या सर्वांना जाग आली की या सर्व जागा शर्तभंग या प्रकरणातल्या आहेत। त्यानंतर त्या वेळीच्या शर्तभंगासाठी त्यावेळी आमच्या वडील आजोबा हे आज हयात पण नाहीयेत, यांनी त्यावेळी त्या खरेदी केलेल्या जमिनी आहेत। या जमिनींना आजच्या रेडी रेकनर प्रमाणे आम्हाला मोठ्या प्रमाणावर अक्षरशः म्हणजे एवढ्या लाखोंनी सगळ्यांची आमची अमाऊंट जर एकत्र केली तर 7 ते 8 करोड रुपये असा दंड नजराना भरण्यासाठी आजच्या रेडी रेकनर प्रमाणे हे केले। त्यावेळेच्या अज्ञानी लोकांच्या अज्ञानामुळे आणि त्यावेळेस सरकारी अधिकाऱ्यांनी तिथं नोंदी पण केल्या आणि आमच्या कुठल्याही याच्यावरती वर्ग 2 असा शेरा नाहीये, वर्ग 1 असा शेरा आहे। इतर अधिकारामध्ये त्याच्यानंतर संदर्भात लिहिलेलं आहे। त्यावेळी झालेल्या चुकांमध्ये, त्यावेळी आमच्या आधीच्या पिढीमध्ये झालेल्या चुकांसाठी आम्हाला आजच्या याच्यासाठी एवढा म्हणजे दंड जो आम्ही आमच्या आयुष्यभर कमाई करून सुद्धा भरू शकत नाही, अशा प्रकारचा दंड आम्हाला आत्ता लावला गेलेला आहे। त्या गोष्टींना सर्व तलाठी, तहसीलदार, सर्कल हे सगळ्यांनी जेवढी जलद कृती केली आहे ती सगळी जलद कृती आणि आमच्यावर केलेला त्यांनी जो प्रेशर टाकण्याचा किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे हे सगळे त्याला कारणीभूत आहे। तरी आमच्या सगळ्यांना ते पण मान्य आहे की तुम्ही जी कार्यवाही करताय तुमच्या अधिकाराप्रमाणे कारवाई करताय। आमचा प्रश्न हा आहे, आम्हाला गेले 1.5 महिन्यापासून एवढी दमदाटी, एवढा टॉर्चर आमच्या घरासमोर येऊन 3 नोटिसा एका महिन्यात दिल्या जातात। मग आपल्या प्रभागामध्ये एवढ्या प्रकारची अनधिकृत बांधकाम आहे, त्यांनी कसलीही चलन भरली नाहीत। अँसिलरी TDR कसल्याही प्रकारची चलन भरलेली नाहीयेत। खड्डे एवढे मोठ्या प्रमाणावर खाणलेले आहेत, त्यांनी कसली रॉयल्टी भरलेली नाहीये। मग या रॉयल्टी न भरलेल्या या अनधिकृत बांधकाम केलेल्या बिल्डरांचा पंचनामा तलाठी मॅडमनी, सर्कल अधिकाऱ्यांनी, तहसीलदार मॅडमनी केलेला आहे का? आणि त्यांनी ही चलन भरलेली आहेत का? कसल्याही प्रकारचा टॅक्स न भरता लोकांच्या जीविताला हानी होईल अशा प्रकारची बांधकामं या ठिकाणी चालू आहेत। मग या व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या बिल्डरांना तुम्ही कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती कार्यवाही करत नाही। तुमच्याकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही, तुमच्याकडे त्यांचा कुठल्याही प्रकारचा पंचनामा नाही आणि त्या बिल्डरांना तुम्ही सूट देताय आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांना ज्यांनी आयुष्यभराची कमाई त्या घरामध्ये, त्या जागेमध्ये लावली आहे, ही अक्षरशः मोलमजुरी करणारी घरं आहेत।